बातमी पुण्यामधून। भोंदूबाबांना गंडा घातल्याची अनेक उदाहरणं तुम्ही ऐकली असतील। भोंदूबाबांनी पैसे लुबाडल्याचे तुम्ही कानावर ऐकलेला असेल किंवा आलेला असेल। पण पुण्यामध्ये एका भोंदू मांत्रिकानं एका उच्च शिक्षित कुटुंबाला 1-2 कोटी नाही तर तब्बल 14 कोटींचा गंडा घातलाय। आपल्या अंगात शंकर महाराज संचारतात, तुमच्या मुलींचा आजार बरा होईल त्यासाठी सगळी संपत्ती विकून पैसे मला द्या, अशी मागणी या वेदिका पंढरपूरकरांनी केलेली होती। या अंधश्रद्धेला बळी पडून डोळस यांनी त्यांची सगळी संपत्ती विकली। इंग्लंडमधील बंगला विकला, पुण्यातील घर, गावची सगळी शेतजमीनही विकली। त्या प्रकरणी डोळस दाम्पत्य आज वकील विजयसिंह ठोंबरे यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर ते पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेणार आहेत। तर या महिला मांत्रिकांना कशी फसवणूक केली आहे याची माहिती दीपक डोळस यांनी एबीपी माझाला दिली आहे। ते नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात। आम्हाला तसं मुलींबद्दल काळजी होतीच की मुलींचं कसं होईल काय होईल, तर त्याने आम्हाला आश्वासन दिलं की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो। शंकर महाराज तिच्या शरीरात यायचे, ते सांगायचे की या मुलींचा पहिले आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, पण तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे ठेवायला नाही पाहिजे। तुमच्या अकाउंटमध्ये पैसे तुम्ही ठेवले तर यांचे जे दोष आहेत हे दोष जाणार नाहीत, तर हे अकाउंटमधनं तुमचे पैसे तुम्ही वेदिकाच्या अकाउंटमध्ये टाका। पैसे तर आपले गेले त्यामधनं, पण मुलींचा तर काही प्रगती होत नव्हती। मग आम्ही त्यांना विचारलं की मुलींची प्रगती का होत नाहीये, म्हणजे तुम्ही पैसे तर घेतले आणि आता करणार काय बेसिकली। तर ते म्हणाले नाही, दोष खूप जास्ती आहे म्हणे यांच्यामध्ये आणि यांची हे पण सिरियस आहे म्हणे, तर तुम्हाला तुमच्या नावावर ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्हाला काढावं लागतील म्हणे, कारण त्या प्रॉपर्टीजमुळे त्यांना त्यांचं डेव्हलपमेंट होत नाही म्हणे, त्यांच्या मुलींची डेव्हलपमेंट होत नाही म्हणे, त्यामध्ये दोष आहेत म्हणे। तिसऱ्या टप्प्यात त्यांनी काय आम्हाला सांगितलं की या बातम्या